नमस्कार आणि सप्रेम जय भीम. मी शिल्पा जाधव. डॉक्टर यशवंत मनोहर लिखित रमाईच्या 9व्या भागात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले आणि 1932 साली पुणे कराराच्या वेळी बाबासाहेबांच्या खुनाच्या धमक्या देणारी पत्र येत. लोक खुनशी डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत शिव्या शाप देत. अख्खा देश एका बाजूनं आणि बाबासाहेब एका बाजूनं. असंच 1934 साली घडलं. भोर संस्थानातील अस्पृश्य परिषदेआधी विश्रांती घ्यायला बाबासाहेब सिंहगडावर गेले. तिथून ते परिषदेला जाणारच होते. अस्पृश्यानं शिवाजीचा गड बाटवला असा आरडाओरडा करीत 60-70 स्पृश्य मंडळी लाठ्या काठ्या घेऊन बाबासाहेबांना मारायला आली. पण निर्भय बाबासाहेबांनी आपल्या तेजस्वी वाणीनं त्या माथे फिरूंना शांत केलं. 1934 मध्ये बाबासाहेब दौलताबादला गेले होते. किल्ला पाहायच्या वेळी तिथल्या तळ्याचं पाणी त्यांनी हातपाय धुवायला घेतलं. पहारेकरी मुसलमान होता. त्यानं आरडाओरडा केला. अनेक मुसलमानांना बोलावलं. बाबासाहेब अत्यंत शांतपणे म्हणाले, मी जर मुसलमान झालो तर या तळ्यातलं पाणी पिण्यास नकार देशील का? तुझा धर्म तुला काय शिकवतो? रमाईच्या बांगड्या. रमाई नवऱ्याची जीवापाड काळजी वाहत होती, खंगत होती. 1930 साली आंबेडकर लंडनला जायची तयारी करू लागले. पहिली गोलमेज परिषद होती. यावेळी रमाईची प्रकृती ढासळली होती. दुःख से घटे शरीर असं कबीरांनी म्हटलंच आहे. रमाईचं शरीर पोखरून निघत होतं. भीमराव या देशातील विषमतेशी भांडत होते. जीव धोक्यात घालत होते. या देशातील कोट्यावधींची गुलामी नष्ट व्हावी यासाठी ते एकाकीच लढत होते. पतीला जीवापाड जपणाऱ्या रमाईला मात्र या चिंता जाळत होत्या. काळजी रमाईचं रक्त सुकवीत होती. रमाबाईचं मन तडफडत होतं. क्षणभरही तिला स्वास्थ्यता लाभत नव्हती. नीट जेवण नाही, झोप नाही, सारखी बाबासाहेबांची काळजी. बाबासाहेब रमाईला समजावून सांगत, कधी प्रेमाने सांगत, कधी रागावूनही सांगत. पण रमाईच्या मनातील चिंतेची आग विझत नसे. रामू, माझी इतकी काळजी करू नकोस. मला काही होत नाही. पैशांची तशी अडचण नाही. जेवण नीट घे, औषधं वेळच्या वेळी घे. माझी काळजी घेण्यापेक्षा तू स्वतःचीच काळजी घ्यायला पाहिजेस रामू. तुला जगले पाहिजे माझ्यासोबत. बाबासाहेब असे कळवळून सांगत. रमाईला ते कळत असे पण वळत नसे. साहेब, तुम्ही बाहेर गेलात की मला चैन नसते हो. माझ्या आयुष्यात दुसरं काय जपू मी? तुमच्याशिवाय जपण्यासारखं काय आहे माझ्या जीवनात? रमाईचे डोळे भरून येत. कारुण्य ओघळायला लागे. बाबासाहेब लंडनला जायला निघाले. मोठ्या स्वस्थ मनानं तिनं बाबासाहेबांना निरोप दिला. धारवाडच्या विद्यार्थी वसतिगृहाचे प्रमुख वराळे हेही यावेळी बाबासाहेबांना निरोप द्यायला आले होते. बाबासाहेबांनी वराळेंना सांगितलं, वराळे, रमाईला जरा बरं नाही. तिला तुम्ही धारवाडला घेऊन जा. तिथली हवा उत्तम आहे. तिथे रमाला बरं वाटेल. बाबासाहेब लंडनला गेले. इकडे रमाई वराळेंसोबत धारवाडला गेली. सोबत लक्ष्मीबाई होती. धारवाडच्या मोकळ्या हवेत रमाईला बरं वाटू लागलं. तिची प्रकृती सुधारू लागली. नवा हुरूप येऊ लागला. बरं वाटू लागलं तशी रमाई वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ लागली. एके दिवशी रमाईच्या लक्षात आलं की वसतिगृहाचं स्वयंपाकघर शांत आहे. स्वयंपाकघरात काहीही नव्हतं. धान्य नव्हतं, भाजीपाला नव्हता, तेल मीठ काहीही नव्हतं. असं का हो वराळे? रमाईनं विचारलं. वसतिगृहाची ग्रँट अजून आली नाही. मागची बाकी थकल्यानं वाणी उधार द्यायला तयार नाही. रमाईच्या सारं लक्षात आलं. रमाईला वाईट वाटलं. ती वराळ्यांना म्हणाली, मुलांना उपाशी ठेवणार? भुकेची आग रमाईला माहीत होती. तिनं हातातील सोन्याच्या बांगड्या काढल्या. गहाण ठेवायला पाठवल्या. सर्व सामान आणायला सांगितलं. त्या दिवशी रमाईनं स्वतःच्या हातांनी स्वयंपाक केला. स्वतःच्या हातानं मुलांना जेवण वाढलं. मुलं जेवत होती. रमाईचं काळीज सुपा एवढं होत होतं. मुलांना जेवण वाढणारे रमाईचे हात भुंडे होते. त्यात सोन्याच्या बांगड्या नव्हत्या, पण हे हात मुलांना आपल्या आईचे हात वाटत होते. मुलं तृप्त होत होती. भिजलेल्या डोळ्यांनी आपल्या सांस्कृतिक मातेला पाहत होती. विद्रोही पंढरपूर. रमाचा देवावर विश्वास होता, धर्मावर विश्वास होता.
भीमराव आंबेडकर आगीत उड्या घेत होते. रमाईचा नवरा वाघाच्या तोंडात हात घालत होता. नवऱ्याच्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून रमा उपास तापास करीत होती, पूजा करीत होती. कधी देवाला नवस बोले. भीमरावांना रमाचा हा देवखोळेपणा अजिबात पटत नसे, पण तिच्या भावना ते समजून घेत. कधी तिला ते जवळ बसवीत आणि देवधर्माचा फोलपणा समजावून सांगत, पूजेचा फोलपणा पटवून देत, नवसाची निरर्थकता तिच्या गळी उतरवत. रमाईला नवऱ्याचं म्हणणं पटत होतं, पण मनातील संस्कार मानत नसत. नवऱ्याला चोरून ती पूजा करायची, देव लपवून ठेवायची, बाबासाहेबांच्या नजरेला काही पडणार नाही याची ती काळजी घेई. संस्कार असे वरचढ ठरत. रमानं पंढरपूरबद्दल बरंच ऐकलं होतं. पांडुरंग हा भक्तांचे लळे पुरवणारा देव आहे अशी तिची श्रद्धा होती. तिला चोखोबाबद्दल माहीत होतं. चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण विठोबानं केलं. जनाईचं दळणकांडण त्याने केलं. तिच्यासोबत गोवऱ्या थापल्या या सर्व कथा तिच्याही कानावर होत्या. त्यामुळे कधीतरी पंढरपुरात जावं असं तिनं मनातल्या मनात ठरवलं. आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जावं, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, आपल्या नवऱ्याला सुरक्षित ठेव, सुखी ठेव असं मागणं त्याला मागावं. यासाठी तिला पांडुरंगाचे वेध लागले. आपला हा वेध साहेबांना पसंत पडणं शक्य नाही हे ती जाणून होती. तरीही खडा टाकून पाहायला काय हरकत आहे, प्रयत्न करायला काय जात होतं. पंढरपूरला जावं म्हणते. एके दिवशी घाबरत घाबरत तिनं आपलं मन बाबासाहेबांजवळ मोकळं केलं. रमाईचा हा प्रस्ताव भीमरावांनी ऐकला आणि ते कडाडले. खालच्या जातीच्या लोकांना पांडुरंग दर्शन देत नाही. 700 वर्षांपूर्वी ते चोखा मेळायलाही घेता आलं नाही. जो देव भक्तांना दर्शन देत नाही त्या देवाकडे कशाला जायचं आपण? जो देव पंड्यांचं ऐकतो आणि प्रांजळ भक्तांना जवळ येऊ देत नाही तो देव काय कामाचा? काय करायचं त्या पंढरपूरचं? मग तुम्ही नाशिकला काळाराम मंदिरचा सत्याग्रह का केला? रमानं आपली शंका पुढं केली. देवाचं दर्शन घेण्यासाठी नव्हता तो सत्याग्रह रामू, तो लढा समतेचा हक्क बजावण्यासाठी होता. देव वगैरे सर्व गोष्टी फालतू आहेत, स्वर्ग वगैरे गोष्टी मूर्खपणाच्या आहेत हे मला माहीत आहे. पण रामू, आपण जर हिंदू आहोत तर हिंदूंना मिळणारे हक्क आपणाला का मिळत नाहीत? आमचा लढा त्या हक्कांसाठी आहे रामू. रमाला वाटलं साहेब आता कडाडले आणि संतापले की ते कोणाचीही गय करीत नाहीत हे तिलाही माहीत होतं. त्यामुळे ती विनवणीच्या सुरात म्हणाली, चोखोबानं घेतलं तसं दर्शन मीही घेईन, दुरून. नाही. भीमरावांचे शब्द ताठ झाले. जिथे प्रवेश नाही तिथे जाण्यात अर्थच काय? ते पंढरपूर आपल्या उपयोगाचं नाही. बडवे, पंडे, पुजारी अस्पृश्यांना देवाचं दर्शन घेऊ देत नाहीत. पांडुरंगही त्यांना बदलू शकत नाही. त्यांच्यात तो थोडीही माणुसकी निर्माण करू शकत नाही. काय करायचं असा पांडुरंग आणि काय करायचं ते पंढरपूर? रामू, माझं ऐक. तू आता पंढरपुरातून डोकं काढून टाक आणि डोक्यातून पंढरपूर काढून टाक. साहेब कठोर झाले होते. रमाबाई हवालदिल झाली होती, रडवेली झाली होती. तिची भावना साहेबांना समजत नव्हती असं नाही, पण भावना विवेकरहित असली तर फार घातकी ठरते हे त्यांनाही माहीत होतं. निदान ही देवखुळी भावना घातकीच आहे याबद्दल त्यांच्या मनात शंकाच नव्हती. तरीही साहेबांनी आपला राग आवरला आणि तिच्या मनाची समजावणी ते करू लागले. रामू, आपल्या त्यागानं, गोरगरिबांच्या सेवेनं आपण दुसरं नवं पंढरपूर उभं करू. तिथे लोक भक्तीसाठी नाही तर क्रांतीसाठी येतील. रमा ऐकत होती. पतीच्या शब्दाबाहेर जाणं तिला अशक्य होतं. साहेबांच्या एवढा विद्वान माणूस तिनंही पाहिला नव्हताच. आपला हा महान पती आपल्या अहिताचं सांगेल अशी कल्पनाही तिला करता येणं शक्य नव्हतं. ती ऐकत होती. साहेब बोलत होते, बुद्धिवादांचं पंढरपूर आपण निर्माण करू. तिथे विज्ञाननिष्ठेचा गजर होईल, ती विवेकाची पेठ होईल. तिथून समतेचा विचार गावोगावी जाईल, तिथून स्वातंत्र्याचे विचार गावोगावी जात राहतील. बंधुत्वाचा सुगंध तेथून देशाला मिळेल. इथे घडतील न्यायाची उपासक मन. असं पंढरपूर आपण घडवू. साहेब बोलत होते. रमाई चकित होऊन ऐकत होती. त्या पंढरपुरात देव असणार नाही, ते माणसांचं पंढरपूर असेल. माणसाला माणूस भेटवणारं ते पंढरपूर असेल. आपलं पंढरपूर माणसांचा महिमा वाढवेल, ते माणसाला मोठं करील, ते कोणालाच नकार देणार नाही. आपलं पंढरपूर माणसांचा गौरव करील.
रमाईला साहेबांचं बोलणं पटलं. तिच्या डोक्यात लख्खा उजेड पडला. पंढरपूरला जायचं नाही हा निर्धार तिने केला. साहेब म्हणतात ते पंढरपूर वसविण्यासाठी आपणही आपल्या परीने हातभार लावला पाहिजे असा निश्चय तिने केला. साहेब आता पंढरपूरला जायचा हट्ट सोडला. डोक्यातून पंढरपूर पार काढून टाकलं असं ती म्हणाली. तिच्या त्या निर्धारानं बाबासाहेबांना खूप आनंद झाला. तू नसतीस तर. लंडन 30 डिसेंबर 1930. रमा, कशी आहेस तू रमा? तुझी यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूप हळवं झालं. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फार गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रातून लिहून आले. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो. आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळ्यांपुढे उभे राहिले. दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत. या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो रमा, पण मी झुंज देत आहे. माझी बौद्धिक शक्ती परमवीर झाली होती जणू. खूप भावना दाटून आल्या आहेत. खूप हळवे झाले आहे मन. खूपच व्याकुळ झाले आहे मन. आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली, यशवंताची आठवण आली. मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जय जयकार सुरू होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेनं तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस, पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नसते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळ्यातील आवंढा तुझ्या ओठांपर्यंत येऊन थडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळ्यातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती. आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झालं आहे. जीवात कालवा कालं होते आहे. कशी आहेस रमा तू? आपला यशवंत कसा आहे? त्याचे संधिवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा. आपली 4 मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्वाचा आधार आहे. आता त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा. यशवंताला खूप अभ्यास करायला सांग. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत. तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली. मी उठलो, अभ्यास सुरू केला की ते मग झोपत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येईल. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहील. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वाट तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला, अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली. फार फार आनंद वाटतो रमा आज. यशवंतच्या मनाला आजच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे. रमा, वैभव, श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभवती पाहते आहेसच. माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागं लागलेली असतात. त्यांची जीवनं जिथून सुरू होतात तिथेच थांबलेली असतात. हे लोकांची आयुष्य जागा बदलीत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्र्य, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडित नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत. मागे अंधारच आहे. दुःखांचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे. आपणाला दुनिया नाही, आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो, यशवंतला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपड्यांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्यात जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते. यशवंताचीही आठवण येते. रमा, दिवसभर गोलमेज परिषदेत एक युद्ध सुरू असते. हा अस्मितेचा संग्राम आहे.
सगळी शक्ती एकवटून ही लढाई आपण लढली पाहिजे. मी हरता कामा नये रमा. मला चैन पडत नाही ती यामुळेच. म्हणून मी संसाराकडे फारसं लक्ष पुरवू शकत नाही. पण रमा, तुला सांगू, तू आहेस इथे म्हणून मला कोणती चिंताही वाटत नाही. तुझ्या भरवशावर मी इथे मुक्त मनानं वावरतो. ज्ञानाची शिखरं चढून जाताना तू मला मागे पाहण्याची गरज भासू देत नाहीस. असे झाले असते तर मी नवे अंतराळ जन्माला घातले आहे, नवे भवितव्य फुलवतो आहे. पण यावेळी तू माझ्या फाटक्या संसाराला ठिगळ लावित आहेस, आपल्या काळजाची ठिगळ. मला कळत नाही असं नाही रमा. मला कळतं की तू दुःखांच्या त्या वणव्यात स्वतः करपून जात आहेस. भाने गळत जावीत आणि जीव चुकत जावा त्याप्रमाणे तू होते आहेस. पण रमा, मी तरी काय करू? एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्र्य, दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा, ज्ञानाचा वसा. आपल्या देशातील गरीब, अडाणे, लाचार जीवांना माणूस करायचे आहे, त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी आपली बौद्धिक, मानसिक आणि वाचिक शक्ती आम्हाप वाढवायला हवी. विरोधकांना आपला धाक वाटला पाहिजे. आपला धाक म्हणजे ज्ञानाचा धाक. त्यासाठी मी धडपडतो आहे रमा. माझा जीव जळतो आहे माणसांची ही वाताहत पाहून. त्यामुळे अन्न, पाणी, मजा, मौज अशा सर्वच गोष्टींकडे पाठ फिरवून मी स्वतःला ज्ञानाच्या आगीत ढकलून दिलं आहे. तुझ्या लुगड्याच्या फाटक्या पदराने तू माझी आसवं पुसलीस, फाटक्या पदराने. आत्ताही तो पदर माझ्या डोळ्यापुढे पडपडतो आहे. त्या काळात तो पदर तू खूपदा शिवलास. त्याचे फाटणे थांबत नव्हते आणि तुझे जिद्दी शिवणेही थांबत नव्हते. पुष्कळ गोष्टी आपल्याला शिवायच्या आहेत. खूप खूप गोष्टी फाटल्या आहेत. माणसं स्वप्नही पाहू शकत नाहीत, कारण मनेच फाटली आहेत, नजरा फाटल्या आहेत. हे सर्व लोकच हजारो वर्ष एकाच ठिकाणी थांबून आहेत. जागा सोडायची सोय नाही, जागा सोडून जायला वाटा नाहीत. असलेली एखाद दुसरी वाट विस्कटून ठेवलेली मरणे डूख धरून बसलेली. रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर, तू मनस्साथी म्हणून मिळाली नसतीस तर काय झालं असतं? केवळ संसार सुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गौऱ्या वेचायला जाणे, शेण वेचून त्याच्या गौऱ्या थापणे किंवा गौऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे मुंबईत कोण पसंत करील? घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे. एवढ्याच काड्याच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढेच धान्य, एवढेच तेलमीठ पुरले पाहिजे, हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर माझे मन पाठून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्यावेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच फार विस्कटून गेला असता रमा. माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता. सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. पण तू मनस्साथी मिळालीस आणि अडचणींना, गरिबीला वाकविणारी शक्ती मला मिळाली. माझ्या स्वप्नांना पंख फुटले. माझ्या मनात नवनवे दिवस उगवू लागले. माझी पावले निर्भय झाली. माझे चालणे खंबीर झाले. मनात खूप दिवसांपासून दाटून होतं. तुझ्याशी प्रत्यक्षात बोलावं असं खूपदा वाटत होतं, पण जमलं नाही. कारण कामं, धावपळ, वाचन, लेखन, येणारे जाणारे, भेटी गाठी. तुझ्याशी बोलावं, मन मोकळं करावं असे कधी कधी वाटे, पण परत परत ते मनात दडपलं गेलं. ओठांपर्यंत येऊनही मागे फिरलं. मन भरलेलं, पण तुझ्या पुढे अंथरायला वेळ नाही. जीव तुडुंब भरून आलेला, पण तुझ्या पुढे ओतायला जमलं नाही. म्हणून आज जरा निवांतपणे या पत्रातून मोकळा होतो आहे. तुझी आठवण आली. रात्रीचे 11 वाजले आहेत. एकटाच आहे. दिवसभर गोलमेज परिषदेचं काम सुरू होतं. तिथे संपूर्ण नवविश्लेषण मी मांडलं. माझं म्हणणं सत्य होतं आणि ते पटवून देणारे युक्तिवादही प्रखर होते. सत्याकडे पाठ फिरवता येईल,
पण सत्य नाकारणार कसे? तर यावेळी मन तुझ्याशी बोलायला आतुर झाला. तू आठवते आहेस मला. यावेळी तूच फक्त मनात उभी आहेस. संपूर्ण मनाचा परिसर तूच व्यापला आहेस. मन फक्त आता तुझ्यासाठी व्याकुळ झाले आहे. तुझ्या यातनांनी पार हळवे झाले आहे. स्वयंपाकासाठी सरपण वेचायला तू पोय बावडीपासून दादर माहीमपर्यंतचे रस्ते तुडवलेस. अडचणी तुला चिडवीत होत्या. वरळी विलेजलाही गोवऱ्या थापायचे काम तू केलेस. बाळाराम माझा मोठा भाऊ, तो कमावता. काही काळ तो लष्करात बँडमास्तर होता. पुढे सातारा पोलीस दलात त्यांनी नोकरी केली. तो मोठा लहरी मागे 1923मध्ये मी मुंबईला येणार म्हणून बाळारामाने घरातील लोकांना नवे कपडे घेऊन दिले होते आणि तू स्वतःसाठी चांगलं लुगडं घ्यावंस म्हणून तुलाही त्याने पैसे दिले. पण तू स्वतःसाठी लुगडं घेतलंसच नाहीस. माझ्यासाठी धोतर जोडी घेतलीस. मला झोपायला गादी नाही, डोक्याखाली घ्यायला उशी नाही म्हणून तू गादी घेतलीस, उशी घेतलीस. आणि जेवणासाठी खाली बसावे लागे म्हणून जेवायला पाटसुद्धा घेऊन आलीस. स्वतःसाठी तू काहीच घेतले नाहीस. घेतले ते सगळेच माझ्यासाठी. त्यात तुला अपार सुख वाटलं. हीच तुझी सुखाची व्याख्या. पण तू स्वाभिमानीही तेवढीच होतीस. 1923 साली मी परदेशातून येणार होतो. माझी वाताहत होत होतीच, पण तुझीही त्याहून वाताहत चालली होती. आपण जणू दुष्काळात होरपळत होतो. अडचणींच्या आगीत जळत होतो. कार्यकर्त्यांना तुझे आणि यशवंतचे उपास तपास पाहवले नाही. तुमची वाताहत पाहवली नाही. त्यांनी काही पैसे जमा केले तुला देण्यासाठी. तू त्यांच्या भावनांचा आदर सन्मान केलास, पण तू ते पैसे घेतले नाहीस. दुःखे आपल्याला हरवतात की आपण दुःखानं हरवतो. अडचणी वागतात की आपण वागतो. गरिबी आपल्याला उद्ध्वस्त करते की आपण गरिबीच उद्ध्वस्त करतो. या मूक जिद्दीने शांतपणे तू दुःखाशी, अडचणीशी आणि गरिबीशी भांडत होतीस. हे खरे की गरिबी हरणार होती. हे खरे की दुःखे आगतिक होणार होती. हे खरे की अडचणी शरण येणार होत्या. पण तरीही त्यांनी तुझी अग्निपरीक्षा घेतली. या परीक्षेत त्यांनी तुला खूप छळले. दुष्ट लोक असतातच नेहमीच. निंदकाचे निवडुंग खूप असतात. असे दुष्ट लोक, असे निर्दयी लोक माझ्याबद्दल वेड्या वाकड्या अफवा पसरवीत. समाजाचे मन माझ्याबद्दल कलुषित होईल असे प्रयत्न माझा उत्कर्ष पाहून जळणारे लोक करीत. त्याचा त्रास मला कमी आणि तुलाच जास्त होईल. तू जास्त संवेदनाशील होतीस, पण मनानं तू काटकही होतीस. तुला हे कळे, कोणाचे महत्त्व वाढणार नाही याचीच काळजी लोक अनेकदा घेत असतात. पण असे हे आघात पचवण्याची सवय तुला चांगलीच झाली होती. तरीही तू स्वतःच्या अश्रूंशी वेगळे नाते निर्माण केले होतेस. तू रडत होतीस, पण तुझे अश्रू तुला दुबळे करीत नव्हते. तुझी आसवे तुला कणखर बनवत होती, टणक बनवत होती. अश्रूंशी जणू तू असा करार केला होतास. तुझ्या अश्रूंची पाठ भूतकाळाकडे, गतकाळाकडे आणि तोंड भविष्याकडे होते. जिथून सूर्य उगवतो त्या क्षितिजावर तू प्रेम केलंस. अंधार जिथून मागे हटत जातो त्या उदयावर तुझा विश्वास होता. म्हणूनच तुझ्या अश्रूंनी तुला लहान केले नाही, मोठे केले. माझा मोठा भाऊ बाळाराम नोकरीला होता. त्याला 100-125 पगार मिळे, पण तो स्वतंत्र राहत असे. दारिद्र्याने तुझी चालवलेली वाताहत पाहून अनेक कार्यकर्ते हळहळले. त्यांनी बाळारामाला कुटुंबात राहण्यास भाग पाडले. त्यामुळे तुमचे हाल कमी झाले. पण त्यानंतर बाळारामाने एका तरुण मुलीशी लग्न करण्याचा हट्ट धरला. बाळारामाच्या वयात आणि या मुलीच्या वयात फारच अंतर होतं. तुझ्या वयाला साजेशा विधवेशी तुझा विवाह लावून देऊ, मी म्हणालो. हीच तुझीही इच्छा होती. पण बाळाराम भडकला. आत्तापर्यंत तू शिकलास, मित्र आणतोस, त्यांना जेवू घालतोस, बायकोला त्यांची खरकटी भांडी घासायला लावतोस. माझा आणि माझ्या संसाराचा सत्यानाश करायला तू निघालास. ज्या भांड्यांचा तू वापर करतोस ती भांडी तरी तुझ्या कमाईची आहेत काय? असे तो फार फार बोलला. मला खूप यातना झाल्या. मी त्याला घरातून चालता हो म्हटले. तो घरातून बाहेर जायला निघाला, पण जाताना भांडी, कपडे घेऊन जायला लागला. असे करू नका असे आजूबाजूच्या सर्व लोकांनी सांगितले, पण बाळाराम काही ऐकेना. या घरातल्या सर्व वस्तू माझ्या कमाईच्या आहेत,
त्या मी इथे ठेवणार नाही असा त्रागा तो करू लागला. तू कोपऱ्यात बसली होतीस, आगतिक मुळू रडत होतीस. तो म्हणाला होता, ही भांडी मी परक्या लोकांना फुकटात वाटून टाकेन, पण इथे ठेवणार नाही. आणि त्याने भांडी घराबाहेर फेकायला प्रारंभ केला. लोकांनी बाळारामाला घराबाहेर नेले, भांडी गोळा करून घरात आणून ठेवली. असा आपला संसार रमा. एक एक भोग होते ते आपण भोगले. बाळाराम नायगावला बिडीडी चाळीत खोली करून राहू लागला. दारूचे त्याला भयंकर व्यसन होते. दारू पिणे आणि मला वाईट म्हणणे या 2 गोष्टी तो नेमाने करीत असे. मी ग्रंथ वाचणार, मी लेखन करणार, त्यात कोणी व्यत्यय आणला तर मी चिडणार. त्यामुळे आणि इतरही कारणांमुळे माझ्या विरुद्ध एक गट तयार झाला होता. जमेल तिथे हे लोक माझ्या विरुद्ध बोलत, कागाळ्या करीत. काही माणसांच्या स्वभावात हा द्वेषाचा अथांग साठा असतो. तो कधीच संपत नाही, इतका अंतही नसतो. बाळाराम या माझ्या विरोधकांच्या गटात सामील झाला. बाळारामाच्या रूपाने जणू देवदत्तच माझ्या वाट्याला आला होता. तुझ्या मनाला या सर्वच गोष्टींच्या मोठमोठ्या जखमा होत होत्या. मी पाहत होतो. माझा पराकोटीचा द्वेष बाळारामाने केला. तरीही मुलांवर त्याचे खूप प्रेम होते. पगार झाला की तो भरपूर खाऊ घेऊन येई. चाळीजवळ उभे राहून सुडक्या मक्या असे ओरडत असे. यशवंत आणि मुकुंद धावत जात. त्यांचे तो पटापट मुके घेई. रस्त्यावरच तो मुलांना खाऊ खायला लावी. इतरांनी आणि मुलांनी घरी चला म्हटले की रडत असे आणि मी तुमच्या घरात कधीच येणार नाही असे म्हणत असे. तुला हे समजले की तुलाही खूप दुःख होईल. तू गरिबांची मुलगी होतीस. तुला स्वतःची दुःखे नव्हतीच. मुलांची आणि माझीच दुःखे तुला आपली वाटत. या तुझ्या त्यागाने तू माझ्यासाठी खाल्ल्यास त्या खस्तांनी मला एका नैतिकतेशी जोडले. मला एका नैतिक उंचीवर सतत ठेवले. तुझ्या दुःखांनी मला मूल्यांशी जोडले. त्या तुझ्या यातनांनी मला एक शिस्त दिली, स्वयंशासन दिले. या स्वयंशासनाने मला भटकू दिले नाही. रमा, मी माणूसच होतो. माझ्या जीवनात स्त्रिया आल्या नाहीत असं नाही, पण मी समजून उमजून त्या मोहापासून दूर राहिलो. एक स्त्री आली, ती इस्थर झिकेल. मुंबईच्या शाळेत ती शिक्षिका होती. दुसरी होती सरस्वती फळवाली, नागपूरकडची. आपल्या चाळीतच 3ऱ्या मजल्यावरची शेवटच्या खोलीत ती राहत असे. अडीअडचणीला ती आपल्याला पैसे दे. कधी येई तेव्हा सुखदुःखाचे बोलत राही. तुला तिचा राग येई. पाहायला ती सुंदर होती. तू तिच्याशी भांडत होतीस. तुला माहीत आहेच, 1918 सालच्या जूनमध्ये ती आपल्याकडे शेवटची आली. एक गाठोडे ठेवून निघून गेली, कायमची. त्या गाठोड्यात एक नवी धोतर जोडी होती आणि 150 रुपये होते. आणि तिसरी फॅनी फिट्झजेराल्ड, लंडनची. माझ्याशी लग्न करावे अशी तिची इच्छा होती. हे खरे आहे. भारतातील ज्या गोरगरिबांसाठी आणि दीनदलितांसाठी मी कार्य करतो त्यात सामील व्हावे असे ध्येय तिने मनाशी बाळगले होते. पण रमा, मी तिला नकार दिला. या स्त्रियांची माझ्यासाठी खूप काही करायची तयारी होती, पण मी त्याकडे पाठ फिरवली. मी त्यांचा अवमानही केला नाही, त्यांना फसवलेही नाही. मी त्यांना सन्मानाने दूर ठेवले. आणि मी हे का करू शकलो? रमा, हे मला जमले त्याला कारण तू आहेस. एकतर माझ्या ध्यासाने मला बांधून टाकले होते. माझ्या मनाचा सर्व परिसर आणि सर्व अंतराळच त्याने व्यापून टाकले होते. ज्ञानासाठी मनाने आकांत सुरू केला होता. ज्ञानाची आगच मला लागली होती. आणि स्त्रीला माझ्या जीवनात महत्त्वच उरले नव्हते, कारण माझी जगण्याची, आनंद होण्याची, कृतार्थता आणि समाधान मानण्याची शैली ठरून गेली आहे. माझी तृप्तीची दिशा ठरून गेली आहे. काही महत्त्वाचे वाचले, जीवनातील प्रश्नांवर प्रकाश पाडणारे काही वाचले, मला चिंतनाच्या वाटेवर धावायला लावणारे काही वाचले की मला अपार समाधान लाभते. जीवनातल्या प्रश्नांची उकल करणारे, जीवनाच्या गाठी सोडणारे माझ्या हातून काही लिहून झाले की मी कृतार्थ होतो. नवे काही सांगता आले की मला अपूर्व अशी तृप्ती होते. माझे एखादे पुस्तक प्रकाशित झाले तर मूल झाल्याने होणाऱ्या आनंदाहून मला केवढा तरी अमूल आणि अजोड आनंद मिळतो.
या सर्वच गोष्टींपासून मला स्त्री सुखापेक्षा केवढा तरी आनंद मिळतो. मनाने हे कधीतरी मानले, मन या समजुतीवर स्वार झाले आणि माझ्या जीवनातले मादी म्हणून स्त्रीचे स्थानच संपले. मी मनानेच या मोहापासून दूर झालो आणि तुझा त्याग, दुःखात असलेल्या खस्ता मला दिसत होत्या. तू माझा फाटलेला संसार आपल्या कष्टांच्या सुई दोऱ्याने शिवत होतीस ते मी पाहत होतो आणि माझे मन सरळ होई, मनातील मोहाचे धुके विरून जाई. तुझे हे कारुण्य दीपस्तंभासारखे उभे नसते, मला वर वर उंच उंच खेचून नेणारा माझा ज्ञानाचा ध्यास नसता तर एखाद वेळी माझ्या हातून तशी चूक घडली नसती याची खात्री मी देऊ शकलो नसतो. कदाचित किनारे नसलेल्या प्रवाहासारखा मी झालो असतो. तू नसतीस तर. जप रमा, यशवंतला, घरातील सर्वांना, आणि हे कर, मला जपतेस तशी स्वतःला जप, माझी घेतेस तशी स्वतःची काळजी घे. धीर धर, धीरापोटी अत्यंत गोमटी फळ निपजतात. परिस्थिती आपली परीक्षा पाहते आहे असे समज रामू. जप स्वतःला, जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन, काळजी करू नकोस. सर्वांस कुशल सांग. कळावे, तुझा भीमराव.